करायचं. ओके, सो सगळ्यांना बघायचंय का? ट्रायल बघायचंय का? येस और नो? व्हेरी गुड. हाऊ इज द जोश? हाऊ इज द जोश? कॉन्फिडन्स कुठे? ओके, सो केस धरली. हा, काय करायचं? खाली वाकायचं थोडंसं. ओके, एल्बो मारायचं जेवढं जोरात मारता येईल. मार, अरे मार ना. ओके, सो केस धरलं. तुला समजलं ना काय करायचं? सो केस धरलं. ओके, खाली वाकायचं आणि जिथे कुठे मारता येईल तिकडे थोडंसं जोरात मारलं तरी चालेल. अगदी. ओके, सो मारायचं, खाली वाक, मारलंस. ओके, त्याला जोरात लागला, तो मागे सरकला, त्यांनी तो स्वतःला डिफेंड करेल. आता तो तिचा केस पकडून ठेवेल का? नाही. तो आता स्वतःला डिफेंड करेल का? तर त्याला लागलं, जोरात लागलं, तुम्ही मारलं ना तर त्याला लागणार, बरोबर. मग तो आता स्वतःला डिफेन्स करणार. तर तेवढेच फक्त तुम्हाला 3 to 5 सेकंड्स भेटतात. ओके, लक्षात ठेवा, टाइम इज मॅन्डेटरी. तुम्हाला लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक झालात तर तुम्हाला सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करायचं हे तुम्हाला क्लिक होणार नाही. क्लिक नाही झालं तर तुम्ही तिकडेच अडकून राहाल. सो दॅट्स वाय कॉन्फिडन्स शुड बी येस, पॅनिक शुड बी नो. ओके, कळलं? लास्ट टाइम परत एकदा. सो सगळ्यांनी इमॅजिन करा की तुमचे केस ओढले गेलेले आहेत. बॉईज, तुम्ही सगळ्यांनी असं इमॅजिन करा की तुम्हाला मागून कोणीतरी पकडलंय, गळा पकडलाय. ओके ओके, सो आपण डमी प्रॅक्टिस करूया. सगळ्यांनी डमी प्रॅक्टिस करायची. कसं समजलं? जर केस पकडले तर केस आधी मागे पकडायचे. ओके, बॉईज लोकांनी काय करायचं? त्यांचा हात पकडायचं. त्यांनी जर गळा पकडला ना तर आपण त्याचा हात पकडायचं. ओके, खाली वाकायचं सो दॅट त्याची पकड थोडी लूज होऊन जाईल. त्याची पकड थोडी लूज होऊन जाईल. त्यानंतर थोडंसं बॅक स्टेप. आपण या पोझिशनमध्ये असणार, करेक्ट. या स्टेपला मारलं नाही लागणार, कळलं का? आता हिने जर असं पकडलं असेल, मी जर याच पोझिशनमध्ये मागे मारलं, लागेल का तिला? कुठे नाही लागणार. म्हणून मग तिच्या क्लोज, ऑपोनेंटच्या क्लोज जायचं. आपण ऑपोनेंटच्या क्लोज जाण्यासाठी काय करणार? बॅक स्टेप, स्टेप बॅक आणि मग कॉर्नरला मारायचं. ओके, समजलं? सो असं कमी प्रॅक्टिस करूया. ओके, so again clap for both three girls.